नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. फलटण नगरपालिका निवडणूक प्रचार शिरोच्च शिगेला पोहोचलेला असताना सुद्धा आज भर दुपारी शमशेरसिंह नाईक निंबाळकर भाजपचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासोबत हलगी लावून प्रचार करताना भर उन्हामध्ये आपल्याला एवढे कार्यकर्ते दिसत आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे उन्हाचा जोर चढलेला आहे, तरी सुद्धा या प्रचाराला कुठेही उत्साहाला कमतरता दिसेना. आणि काहीच या कार्यकर्त्यांसोबत आपण लगेच बोलणार आहोत. यांच्याशी आपण बोलतोय. नमस्कार साहेब. नमस्कार. काय वाटतं, ह्या उन्हामध्ये आपण हलगी लावून प्रचार करताय, कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? कारण गेली 35 वर्ष झालं जो आमच्या फलटणवर अन्याय झालाय ते आता लोकांना कळून चुकलंय की आता जागा होणे गरजेचं आहे. त्यामुळे जे अंधश्रद्धेचे काही लोक आहेत ते हलगी वाजून त्यांना जाणीव करून देण्यात येते की बाबा आता काय हलगी लावण्याचं उद्दिष्ट जागा करणं आहे. भर दुपारी तुम्ही उन्हामध्ये सगळ्यांना जागा करताय. जागा करणं गरजेचं आहे आणि जागा करून लोकांना आता समजायला लागले की खरंच आता बदल पाहिजे. अच्छा. माझा नेता शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. तर आजपर्यंत मला नाही वाटत की एवढा उच्चांक कुणी घेतला असेल. तेवढा उच्चांक घेऊन नगराध्यक्ष फलटणचे जास्तीत जास्त मतांनी येणार आहे, जे आम्हाला खात्री आहे. मतदानामध्ये उच्चांकी आकडा तुम्ही गाठणार आहात. सगळ्यात हायएस्ट जेवढ्या इलेक्शन झाले सगळ्यात जास्त मतांनी नगराध्यक्ष म्हणून शमशेरदादा यांची निवड होणार. अहो साहेब, गेले आमच्या वडिलांना विचारलं, मला विचारलं, 2 पिढ्यांना जरी विचारलं तुमचं शिक्षण कुठं झालं तर आम्ही सगळे मोदीची हायस्कूल म्हणून सांगतो. दुसरी शाळा सुद्धा नाही. बरोबर. आणि हे जे लोक आता वैतागले जो बदल पाहिजे तो आता बदल 100% शमशेरसिंह नाईक निंबाळकरांकडनं बदल होणार आहे. शैक्षणिक बाबतीत आपण बोलताय, फलटणमध्ये कुठल्या कुठल्या सुविधांच्या शैक्षणिक सुविधांचा अभाव वाटतो तुम्हाला? फलटणमध्ये तुम्हाला किती शैक्षणिक सुविधा दिसल्या? तुम्ही कुठल्याही मुलाला विचारा, बोलून विचारा, कुठे शिक्षण झालं? बाजारे मास्तर गुरुजी नाहीतर मोदीची हायस्कूल. दुसरं नावच नाही. कारण का घेणार? दुसरी शाळाच नाही ना इथं. त्यांनी शाळाच येऊन दिल्या नाहीत फलटणमध्ये, किंवा मग दुसरं चांगलं हॉस्पिटल येऊन दिलं नाही. त्यांचंच हॉस्पिटल लाईफलाईन. म्हणजे हे जे प्रगती ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जे थांबवली त्याला आता लोक नाहीत प्रतिसाद देत. त्यामुळे स्पष्ट आरोप आहे का की फलटणचं प्रस्थापित राजकारण घराणं आहे, त्यांनी वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला? 100% प्रयत्न केला. माझा नेता हा जमिनीवरचा मातीत बसून करणार आहे. तो जातीपातीचं राजकारण करणारा सुद्धा नाही. आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी गेले 2.5 वर्षात जेवढी कामं केली तेवढी कामं आज अखेर कुणी केली नाहीत. आणि राहिलं नगरपालिकेचा विषय तर शमशेरदादा विरोधी पक्ष नेते होते, त्यांना त्यातलं माहिती आहे. साहेब, एक विनोद म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही पर्सनली कुणीही घेऊन मी काय कुणावर बोलत नाही. जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे आहेत त्यांना जर डोळ्याला पट्टी बांधून कुठल्या तरी एरियात नेऊन सोडलं तर त्यांना एरिया जरी कुणाला सांगता आला तर टांग खालणं जाईल. पण माझा शमशेरसिंह नाईक निंबाळकर पाणी सोडायला जातं कुठं, अडचण काय, ते घरकुलाची अडचण असो, एवढा खालीवर रसातळाला जाणारा माझा माणूस आहे. ग्राउंडवरचा कार्यकर्ता गेली 10 ते 15 वर्ष जमिनीशी जोडलेला, लोकांशी नातं जोडलेला तुमचा उमेदवार आहे. 100%. मी विरोधी उमेदवार जे आहेत श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत जे वक्तव्य करताय म्हणजे त्यांचा ग्राउंड लेवलशी अजिबात कनेक्टिव्हिटी नाही. अशा बिलकुल नाही. ते गेले नगरसेवक म्हणून पण होते, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना हजरच राहिले नव्हते ते. त्यामुळं मग त्यांना तेव्हा सस्पेंड करण्याचं प्लॅनिंग चालू होतं नगरपालिकेचं. तसं नगराध्यक्ष झाले, त्यांच्याकडनं काय अपेक्षा केली? आपण पुढे आणखी हो साहेब, आज तेली गल्लीमध्ये आपण हा प्रचार यंत्रणा अतिशय प्रभावीपणे म्हणजे हलगी लावून तुम्ही हा प्रचार करताय. हलगी लावण्यापाठीमागे काय उद्दिष्ट आहे? आता फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीला काही तासाचाच अवधी शिल्लक राहिलेला आहे. आणि आता सकाळी 11 वाजले 10 वाजल्यापासूनच प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आम्ही पदयात्रेचं आयोजन करण्यात केलेलं आहे. या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सामील झाल्याचे तुम्हाला दिसत आहे. आणि ही आमच्या यशाची नांदी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नगराध्यक्ष पदाचे जे आमचे उमेदवार आहेत आणि अजून नगरसेवकाचे जे उमेदवार आहे
सिद्धाली शहा आणि फिरोज आतार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जमा असल्याचे मी आता जाहीर करतो. या वक्तव्यावरून तुम्ही निवडून आलेले हे जाहीर करताय, एवढा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय. मी जस्ट आता सागर शहांशी बोललो तुमच्या पूर्वी, त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं आज दादा गेले 15 वर्ष ग्राउंड लेवलला कनेक्टिव्हिटी त्यांची चांगली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, सर्वसामान्य कुटुंबातल्या वेदना जाणून घेऊन, सर्वांचे प्रश्न जाणून घेऊन पुढे जायचा प्रयत्न करते. आणि विरोधी पक्षाचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावरतीही त्यांनी एक टीका टिप्पणी केली. आज तुम्ही स्वतः पत्रकार आहेत कित्येक वर्ष, तुमचा काय अनुभव आहे की फलटणची नेमकी गरज काय? आता मी पत्रकार तर आहेच, पण गेले 9 वर्ष मागच्या टर्मला मी या प्रभागाचा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. ओके, हा. म्हणजे दुहेरी जो अनुभव मला आहे, आम्ही बघितलं की मी राजेघाटामधून निवडून आलो होतो आणि 3-4-5 वर्ष काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथं काही जनतेच्या विकासाची कामं होत नाहीत. मी आमच्या दुकानाच्या पलीकडे एक रस्ता असा होता की तो गेले 15 वर्ष झाला नव्हता. आणि शमशेरदादा नाईक निंबाळकर यांना जेव्हा ही माहिती कळाली तेव्हा त्यांनी माहिती घेतली, तर सत्ताधाऱ्यांनी तो रस्ताच टाकला नव्हता ह्याच्यामध्ये. विकास कामावर टाकणार होतं. हो, म्हणजे केवढं मोठं दुर्दैव आहे. तुमचा स्पष्ट आरोप आहे का की तोंड बघून कामे केली जातात? 100% तोंड बघून काम केली. म्हणून आम्ही राजे गटाला जय महाराष्ट्र, जय राम, जय जय राम घेऊन आम्ही विकास कामाच्या, म्हणजे त्या फक्त एका रस्त्याचं उदाहरण का मी देतोय, त्याच रस्त्याचं काम शमशेरदादांनी एका रात्रीच केलं. तुम्ही विकास कामाबद्दल बोलला आणि जय महाराष्ट्र म्हणला, ते काल जय महाराष्ट्र मध्येच प्रवेश केला त्यांनी. नाही, आता तो त्यांचा विषय जय महाराष्ट्राचा, आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला आमचा विषय. ओके, आणि ते आता परत जय महाराष्ट्राकडे गेले. ते आता काय जय महाराष्ट्र करतील किंवा अजून चुना लावून काय करतील त्याचा आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके. आमचा अजेंडा एकच राहणार आहे की आमचे उमेदवार आता मोठ्या संख्येने निवडून आणायचं आणि फलटण शहराचा कायापालट करायचा, हेच शमशेरदादांचं आणि आमच्या सर्वांचं स्वप्न असणार आहे. तुम्ही नगरसेवक म्हणून किती मताधिक्य घ्याल आणि नगराध्यक्ष म्हणून शमशेरदादा यांना किती मताधिक्य अंदाजे मिळेल? माझ्या अंदाजाने शमशेरदादा 5,000च्या तरी लीडने आत्ताच्या घडीला 5,000च्या लीडने शमशेरदादा निवडून येतील आणि इतर जे नगरसेवक आहेत ते माझ्या अंदाजाने 700-800 मतांनी निवडून येतील. धन्यवाद. गेले कित्येक वर्ष शिवसेनेचे ग्राउंडचे कार्यकर्ते, म्हणजे फाउंडर कार्यकर्ते म्हणून फलटणमध्ये काम केलेले आहे. आज तुम्ही भाजपमध्ये काम करताय आणि प्रचार कामामध्ये दिसताय, तुम्ही नेमकं काय सांगाल? याचं कारण गावाचा, तालुक्याचा, वार्डाचा आणि सामान्य माणसाचा जो काय प्रतिसाद आहे कामामुळं, विकासाच्या कामामुळं, हा सगळा पाहिल्यावर आपण बी विचार केला की बाबा चालू जे काय प्रवास आहे त्या प्रवासाच्या विरोधात जाऊन आपण आपल्या तालुक्याचं किंवा आपल्या शहराचं नुकसान करतोय. आणि जे काय उमेदवार आहेत उमेदीचे, ज्यांची इच्छा प्रबळ आहे की माझ्या गावाचा, माझ्या वार्डाचा किंवा माझ्या भागाचा, जे काय आसपासच्या तालुक्यात आहेत, मी उदाहरण घ्या बारामतीत किंवा अन्य काही ठिकाणी असतात, अशा काय स्कीम आहेत की त्या लोकांच्या गरजेच्या आहेत, ते इथं पोचत नाहीत, असून सुद्धा त्याचा फायदा घेता येत नाही. का पूर्वीचे जे काय सत्ताधारी होते त्यांनी इथं आणले नाहीत त्यांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे किंवा त्यांचा मागा स्वार्थ असेल, परंतु त्यातल्या काही गोष्टी त्यांनी इथं आणून जाणीव करून दिली की बाबा मी हे काम करू शकतोय, माझ्याकडे ती क्षमता आहे. आलं लक्षात. आणि त्यांचेच ते भाऊ शमशेर नाईक निंबाळकर हे त्याच विचाराचे, त्याच्यापेक्षा 2 पावलं माझ्या अनुभवाप्रमाणे पाऊल टाकणार आहेत. स्वतःचा प्रॅक्टिकली अनुभव आहे, म्हणजे त्याच्यामुळे मी असा विचार केला की जो माणूस फुल ताकदीने आणि तालुक्याविषयी प्रेम असणारा असेल, महत्वाचे प्रेम महत्वाचे, कारण तुम्हाला इच्छा प्रबळ असली की मार्ग निघतो, पण इच्छा नसल्यावर तुम्ही किती काय असलं तरी करू शकत नाही. तर ते इच्छा प्रबळ असणारी व्यक्ती की माझ्या गावात, माझ्या तालुक्यात, माझ्या शहरात, माझ्या वाड्यात अशा ज्या काही सर्व लोकांच्या ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या आल्या पाहिजे, आणि मग त्याला आपण खीळ लावणे म्हणजे आपण चुकीचं वागतोय किंवा आपण आपलं नुकसान करतोय, त्यांचं नाही. ते काय आले नाही आले त्याच्यावर जास्ती काय फरक, पण सामान्य माणसावर, जनमानसावर त्याचा रोजच्या गरजेसाठी जो परिणाम होतो तो सर्वांना भोगावा लागतो. म्हणून आपण मी तो विचार केला की बाबा चला प्रवासात निघा, म्हणून त्यांना साथ देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आज तुमचा खूप गाढा अनुभव आहे. शहरामध्ये
गेले कित्येक वर्ष काम आहे आणि आज दादांसोबत फिरताना हा. तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया किंवा लोकांच्या भावना काय जाणवतात? जाणवत्यात अशा की जे शमशेर दादांचं जे काय 15-20 वर्ष मी सतत बघितले, जी तळमळ आहे म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसं उच्चच्या उच्च माणसापर्यंत पोचायचे आणि सामान्य माणसासारखे जगायचे. हे सगळ्यात प्लस पॉईंट. असं नाही की मी कुठं बसतो तिथं बसतो, ही लहान पोरगा येऊ इतर समाजाचा आहे किंवा खालच्या समाजाचा आहे किंवा ही डोक्यात काही भावना नाही. त्याचं दुःख काय घ्यायचं आणि त्याच्या प्रवासात जाऊन आपण ते दुःख कसं पार करता येईल, मग सरळ मार्गाने करता येईल, वाकड्या मार्गाने करता येईल, त्याला त्याचं समाधान करणं ही त्यांची भावना असते. ही जे काय मी बघितलं आणि तिथं जी असणारी पार्टी तिथं ती भावना नाही. जास्तीत जास्त फोनवरनं किंवा सरळ मार्गाने होईल एवढं. पण सामान्य माणसाची अपेक्षा काय असते, माझं काम झालं पाहिजे, तुम्ही कुठल्या मार्गाने केलं ह्याला लय महत्व नाही. तो अपेक्षा अशी करतो आणि काम किरकोळ असतं पण तिथं पोचत नसतात किंवा त्याला मार्ग काढतात. तशी त्यांची भावना अशी आहे की कमीत कमी त्याला सोल्युशन काढणे, मग कुठल्याही मार्गाने काढतात. म्हणजे ते वेड्या वाकड्या मार्गाने करतात, सरळ मार्गाने काढतात, परिस्थिती असते. तो माणूस काही इच्छा प्रकट करतो की माझं काम झालं पाहिजे. आणि फिरताना सुद्धा तुम्ही विचार करा, माणसांची तीच इच्छा असते की तुम्ही काय करताय, तुम्ही किती करताय, तुम्ही किती पैसे वाटताय, तुम्ही किती रोड करताय किंवा किती काय मोठी विकासाची काम आणताय. ह्याच्याविषयी सार्वजनिक विषय झाला, पण व्यक्तिगत काम काय, माझा मला फायदा काय झालाय तो आयुष्यभर विसरत नाही. आणि व्यक्तिगत कामात शमशेर दादा माझ्या अनुभवाप्रमाणे आता जेवढे पुढारी तिथं म्हणजे सगळ्या विरोधकाचे सत्ताधाऱ्याचे इव्हन ह्यांचे भाऊ सुद्धा ह्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे, एवढं मी सांगतो. आज ठीक आहे, धन्यवाद. अनिल भाऊ, आपण या भर उन्हामध्ये दादांच्या प्रचारासाठी फिरताय. आपण पूर्वी राजगटामध्ये काम करत होता आणि आज दादांसोबत काम करताना कसं वाटतंय? आता काम करताना दादांच्या बरोबर कसे, दादा कामाचेच माणूस आहे आणि कामाचा माणूस असणार, त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर आता सध्या त्यांना सोडून इकडे आलो. त्याला कारण काय की दादांचा स्वभाव आणि दादांचं काम करायचं. आणि त्यांना नगराध्यक्ष पद जे होई करणार आहे आता, ती नगराध्यक्ष झाल्याच जमा असं माझं स्वतःच म्हणणं आहे. का तर मी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या बरोबर फिरलोय, त्यांच्या भावांच्या बरोबर फिरलोय, मी त्यांच्याबरोबर सगळ्या बरोबर काम केलंय. आणि आता मी त्यांचं काम बघतोय ना की त्यांचं काम छोटासा छोटा कार्यकर्ता असला तरी दादांचं काम कार्यकर्त्यांपेक्षा नेता कसा असावा, कार्यकर्त्यांनाच घेऊन नेता चालतो, ह्याला नेता म्हणतात. ही दादांच्याकडे तेवढी सन्मत आहे आणि दादा तेवढं करू शकतात. म्हणून मी दादांच्या पार्टीत आलो की आज जी कमळ म्हणून घेतलंय मी हातात, ती कशामुळे घेतलं, दादांच्यामुळे घेतलं. दादांचा स्वभाव नगरपालिकेमध्ये मी तिथं होतो, 15 वर्ष मी नगरपालिकेत काम केलंय, नगरसेवक म्हणून केलंय, उपनगराध्यक्ष होतो मी, सगळे पद भोगल्यात मी तिथं, बांधकाम एवढे भोगले. वर्ष अनुभवी आहात. आज फलटण तालुक्याच्या विकासासाठी नेमक्या काय अपेक्षा दादांकडून तुमच्या? दादांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत की रोड पाहिजेत, लोकांची जी गोरगरिबांची कामं आहेत, त्यांच्या जी किरकोळ किरकोळ गोष्टी असतात त्यात सुद्धा दादा लक्ष देतात. आणि जास्तीत जास्त नळाचं पाणी, गटाराचं पाणी, रस्ता, ह्याच्यावर सगळी दादांचा जोर असतो. आणि त्या जोरवर दादांच्या खासदार सुद्धा साहेब त्यांना निधी देतात किंवा निधी आम्हाला नगरपालिकेला त्यांच्या माध्यमातून थोडासा मिळतो. म्हणजे ती आम्ही जेव्हा त्यांना सांगितले की निधी मोठा आहे खासदार साहेबांना, तेव्हा खासदार साहेब सुद्धा वर त्या पद्धतीने निधी आम्हाला देण्याचा प्रयत्न एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे, काल एकनाथजी शिंदे यांची सभा झाली, नगरविकास खातं त्यांच्याकडे आणि आज दादा भाजप पक्षातून उभे आहेत. मग तिथे आपल्या फलटण शहरासाठी जो निधी आहे त्यासाठी काय आडकाठी होऊ शकते का? आडकाठी जर त्यांनी काहीच मागितलं नाही, ते काहीच मागणार नाहीत. ते काम शहराचं काय करायचं त्यांच्या डोक्यात नाही. तुमचा स्पष्ट आरोप आहे ते वैयक्तिक कारणासाठी शिवसेनेमध्ये गेलेत? नाही ना, वैयक्तिक नाही, एक चांगलं काम करणारे एक माणसं आहे. ज्या नगराध्यक्ष विरोधक तुमचे काल शिवसेनेमध्ये जे प्रवेश झालेले आहेत ते वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेने धनुष्यबाण स्वीकारलाय. आता त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांच्या प्रश्नात वैयक्तिक असेल त्यांची त्यांना माहिती किंवा जनतेला माहिती झालंय की त्यांनी वैयक्तिकसाठी स्वीकारलाय का कशासाठी स्वीकारला, ही जनतेला सांगायची काही गरज नाही. ह्याच्या आधी कुठल्या पक्षात होते, कुठल्या पक्षात कुठं उडी मारतात, काय करते, ही जनतेला सगळं माहिती ना. पक्षांतर जरी केली तर तुम्ही व्यक्ती बघून दादांसोबत आहेत, दादांचा स्वभाव, दादांची लोकांमधली मिसळण्याची जी प्रतिभा आहे, प्रतिमा आहे, त्याकडे बघून तुम्ही दादांसोबत आहेत. आपण अतिशय वेळ दिला, 2 मिनिटं आमच्याशी बोलत त्याबद्दल आभार. थँक्यू.
आपण आज नगरसेवक पदासाठी उभे आहात. तुमचे वडील अनुप शहा हे सुद्धा नगरसेवक कित्येक वर्ष होते. काय सांगाल, दादांसोबत कसा अनुभव आहे तुमचा? खूप चांगला अनुभव आहे आणि लोकांचा पण खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. मला माहितीये की खात्रीच आहे रिस्पॉन्स बघून की ते जिंकलेच आहेत म्हणजे ते. आणि तुम्ही वैयक्तिक तुमच्या बाबतीत कसा प्रतिसाद आहे हे पण सांगा. तो पण खूप पॉझिटिव्ह आहे आणि फिरोज काकांबद्दल फिरोज भाई आता त्यांचा पण खूप पॉझिटिव्ह आहे. 8 नंबर आणि शमशेर दादा यांचा तर विजय झाल्यासारखाच आहे रिस्पॉन्स बघून. ही विजय झालेली आहे. तुम्ही सुद्धा विजय झाल्यास जमा आहे, दादा सुद्धा विजय झाल्यास जमा आहेत, किंवा फिरोज दादा सुद्धा विजय झाल्यास जमा आहे. एवढा चांगला प्रतिसाद जनतेतनं मिळतोय हो तुम्हाला. 100. पण तुम्ही नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्या पाठीमाग वडिलांची इच्छा होती का तुमची होती? माझी स्वतःची इच्छा पण होती कारण की लोकांची समस्या सोडवायच्या मला होत्या आणि मी स्वतः वकील असल्यामुळे कायद्याचा अभ्यास असल्यामुळे मी नगरपालिकेमध्ये कायद्याविरुद्ध कायद्याने पालिका चालवे लोकांच्या हिताबाहेर देणार. अजून तुमचं विजन काय आहे नेमकं नगरपालिकेसाठी? महिलांचं नगरपालिकेसाठी म्हणलं तर विकास कामं, रस्ते असू किंवा स्वच्छताचा असू, महिलांच्या सुरक्षितेचा असू, पाण्याचा इश्यू असेल किंवा मग भाजी मंडईचा सेग्रिगेशनचा इश्यू असेल, त्याचबरोबर महिलांना रोजगार कसा मिळेल, महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, शौचालय बांधकाम असून त्याचबरोबर विविध निधी लोकांपर्यंत कसे पोहोचतील, विविध योजना कशा पोहोचतील, हाच आमचं विजन आहे. एक तरुण वयामध्ये तुम्ही राजकारणामध्ये येत आहे. तुमचं लॉंग टर्म विजन राजकारणाचं आहे का समाजकारणाचं आहे? माझं घरच्यांकडून बघून माझं लॉंग टर्म विजन समाजकारणाचंच आहे. ओके. वडिलांचा अनुभव आहे समाजकारणाचा, आजीचा पण अनुभव समाजकारणाचा. समाजकारणाचा आहे. हा. काय सांगाल, आज सामाजिक परिस्थिती वेगवेगळ्या ज्या बदलतात त्याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक लोकांना काही संदेश देऊ इच्छिता का तुम्ही? कसल्या परिस्थिती? आज समाजामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न आहेत, कौटुंबिक प्रश्न आहेत. या बाबतीत तुम्ही लहान वयामध्ये आज खूप मोठी झेप घ्यायचा प्रयत्न करताय. तुम्ही एक तरुण पिढीला तुमच्या वैयक्तिक या उमेदवारी अर्जापासून काही संदेश देऊ इच्छिता का? हो नक्कीच, की तुम्ही सर्व सक्षम बना. तुमच्या काही अडचण असो, काही असो, आम्ही तुमच्यासाठी आहेतच. तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. मी तो पूर्णपणे प्रयत्नाने सोडवणारच. आणि त्याचबरोबर काही अडचण असो, एकदम ग्राउंड लेवलच्या अडचणी सुद्धा मी सोडवेन. एक आणि माझ्या आता तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेतच, सुनील भैया, विकास काका, शमशेर दादा, फिरोज काका, हे 4 नगरसेवक मला, आणि अजय काका, हे 4-5 नगरसेवक माझ्या पाठीशी उभे आहेत. मग त्याशिवाय काय मोठी गोष्ट आहे. टीमवर्क होईल वाटतं इथून पुढच्या काळामध्ये? 100%. आणि एक शेवटचा प्रश्न, 2 दिवस राहिलेत, अजून 2-3 दिवस मतदानासाठी आहेत. या 2-3 दिवसामध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून नेमके कुठल्या मुद्द्यावरती फोकस करणार आहात? आम्ही लोकांपर्यंत त्यांचे समस्या जाणून घेतोय, ते आम्ही लिहून घेतोय, म्हणजे आल्यानंतर आम्ही ते पूर्णपणे सोडवू शकू. धन्यवाद. प्रचार करताना तुम्हाला कसा अनुभव येतोय? एक सांगू, फलटणच्या भर उन्हात आजच मी फिरत नाही. गेले 15 वर्ष झालं या फलटण शहरामध्ये गल्ली बोळामध्ये विकासाची कामं चेक करण्यासाठी, विकासाची कामं, प्रस्तावित कामं चालू आहेत का ते बघण्यासाठी अनेक वेळा आम्ही उन्हात फिरलेलो आहे. आता जिथं उभा आहे, आपण ज्याच्यावर उभा आहे, हा सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पूर्ण झाला. हा शनिवारवाडा एरिया आहे. या एरियामध्ये या भागातला जो रस्त्याचा प्रश्न होता, हा प्रश्न खासदारांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. खासदारांच्या माध्यमातून हा रस्ता नगरपालिका एरिया आहे. येणाऱ्या काळामध्ये अजेंड्यामध्ये फलटण रस्ता हा कच्चा ठेवून तुम्ही सगळे सिमेंट मध्ये बरोबर असं सांगताय. आणि सर्वात महत्वाचं, नगरपालिकेसाठी जो निधी तुम्ही तो निधी विकास खात्याकडे परत प्रश्न विचारावा वाटतोय की हा निधी आणताना तुम्ही नेमके काय कसे प्रयत्न करणार आहात? एक सांगू का, या निधीसाठी आमचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार साहेब हे सुद्धा उपमुख्यमंत्री, अर्थ खात्याचे मंत्री आहेत. आणि आतापर्यंत कालपर्यंत आमच्या शहरासाठी कमीत कमी 86 कोटीचे निधी ह्या मागच्या आचारसंहिता लागायच्या आता आलेली आहेत. म्हणजे तुम्ही जर
देवेंद्र फडणवीस साहेबांनी या फलटण शहरामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी सभा झाली. त्या सभेमध्ये आम्हाला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी घड्याळ पार्टी अजितदादा पार्टीचा झेंडा या नगरपालिकेवर फडकवा. मी तुम्हाला येणाऱ्या महिन्यामध्ये 500 कोटी रुपये तुमच्या फलटण नगरपालिकेला देतो. म्हणजे तुम्ही हे विचार करा. काल शिंदे साहेब आले होते. मला म्हणायचं नाही, आमच्या आघाडीचे ते नेते आहेत शिंदे साहेब. तर शिंदे साहेबांना काय मागण्यात आलं? शिंदे साहेबांना मागण्यात आलं की माझ्या मुलावर लक्ष ठेवा, माझ्या परिवारावर लक्ष ठेवा. याच्या व्यतिरिक्त फलटण शहरामध्ये कुठं निधी पाहिजे, कुठं विकास काम पाहिजे, हे शेवटी शिंदे साहेबांकडे सुद्धा आम्हालाच मागावं लागणार आहे. एवढंच सांगतो की ज्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता माझ्या परिवाराच्या बाहेर जात नाही, माझ्या मुलाच्या बाहेर जात नाही, हा परिवार फलटणसाठी काय मागणार आहे? फक्त परिवार केंद्रित राजकारण करणारी ही फॅमिली आहे. आणि त्यामुळेच आज फलटण मध्ये यांचं समूळ उच्चाटन फलटण शहर आणि फलटणवासी करणार आहेत. धन्यवाद दादा, आपण आपल्या प्रचार यंत्रणेनं आम्हाला महत्वाचा वेळ दिला त्यामुळे आभार आहे.